लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुंभनगरीच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षानं प्रभाग 3 मध्ये प्रचाराचा नारळ फोडलाय। 15 जानेवारीला होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग 3 मध्ये विकास आणि प्रगतीचा संकल्प घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी मच्छिंद्र बाळासाहेब सानप, गौरव भानुदास गोवर्धने, जुई प्रणव शिंदे आणि प्रियंका धनंजय माने यांनी काट्या मारुती येथे प्रचाराचा नारळ फोडून उपस्थितांची भेट घेतली आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। काट्या मारुती मंदिरातून आज नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतोय। गेले 1 महिना झाला प्रभागामध्ये होम टू होम प्रचार आम्ही 4 उमेदवार करतोय आणि नागरिकांचा, जनतेचा मायबाप चांगला आशीर्वाद आम्हाला मिळत आहे आणि नक्कीच प्रभाग 3 मध्ये कमळ फुलन 4 उमेदवार चांगल्या प्रचंड मताने निवडून येतो। मारुती मंदिरापासून आम्ही प्रचाराचा नारळ फोडतोय। आम्ही 4 उमेदवार मच्छिंद्रभाऊ सानप असतील, गौरव भाऊ असतील, जुईताई शिंदे असतील, मी स्वतः प्रियंका धनंजय माने असतील, आम्ही 4 उमेदवार आज या प्रचारामध्ये रॅलीमध्ये फिरतोय। आम्हाला नागरिकांचा, प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय। प्रभाग क्रमांक 3 हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। त्या श्री बाळासाहेब सानप साहेब असतील, राहुल भाऊ ढिकले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम चालू आहे आणि जनता आम्हाला उदंड मतं देऊन आशीर्वाद देतील ही आमची अपेक्षा आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही मच्छिंद्रभाऊ सानप, मी गौरव गोवर्धने, प्रियंकाताई माने आणि जुईताई शिंदे यांच्या प्रचाराचं नारळ फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत। आमची सर्व माता भगिनी आणि मतदारांना विनंती राहील की त्यांनी कमळ या निशाणीवर मतदान करून आम्हाला भरभरून मतांनी विजयी करावं आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी। प्रभागातील नागरिक, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभाग घेतलाय। जुना आडगाव नाका, अमृत सोसायटी, हिरावाडी, क्षीरसागर कॉलनी आणि महाराष्ट्र कॉलनी या परिसरातील नागरिकांचे उमेदवारांनी आशीर्वाद घेतले। यावेळी प्रचाराला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया। कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।